नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं निवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, दोन कीटकनाशकांना एकत्र करून फवारणी आपण करू शकतो काय? दोन कीटकनाशकांना एकत्र करून फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो? या प्रश्नाचं आज उत्तर घ्यायचंय, कारण सामान्य सोयाबीन उत्पादक, सामान्य कापूस उत्पादक, सामान्य तूर उत्पादक जो माझा कास्तकार बांधव आहे तो आज प्रश्न विचारतो की दोन कीटकनाशकांना एकत्र करून या ठिकाणी फवारणी करता येऊ शकते का? आणि जर आपण असं केलं तर याचा परिणाम काय होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, दोन कीटकनाशकांना एकत्र करून फवारणी करता येऊ शकते काय? दोन कीटकनाशकांना एकत्र करून आम्ही फवारणी केली तर आम्हाला या ठिकाणी रिझल्ट मिळेल का? याचा काय होणार परिणाम? या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, कधी कधी आपण काय करतो, त्या ठिकाणी एक्स्ट्राऑर्डिनरी कामं करतो, विलक्षण कामं करतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर दोन कीटकनाशक एकत्र घेतली तर काय होणार याचा परिणाम? लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण फवारणी करत असतो त्यावेळेस उद्देश कोणता तरी एक असतो. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एक सिंपली सांगतो, जर सोयाबीनची फवारणी करत असाल तर पहिल्या फवारणीत आपण एक तर इमामेक्टिन बेन्झाइटचा वापर करतो अथवा क्लोरोपायरीफॉसचा या ठिकाणी वापर करत असतो. किंवा आपण काय करतो, कापसाच्या पिकामध्ये विचार केला तर कापसाच्या पिकात पहिली फवारणी करत असताना रस शोषक किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कॉन्फिडर वापरतो, नाही तर ऍक्ट्रा वापरतो, नाही तर प्रोफेनोफॉक्स वापरत असतो, बरोबर आहे. मग मला सांगा, दोन कीटकनाशकांना एकत्र केलं तर काय होईल? तर दोघांची केमिकल बॉन्डिंग वेगळी असते. अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, दोन कीटकनाशकांना एकत्र केल्यानंतर जर त्यांचीच आपापसामध्ये त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन झाली तर या ठिकाणी आपल्या पूर्ण पिकाला याचा धोका संभवू शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, दोन कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर फायदा किती होईल माहित नाही, परंतु नुकसान होण्याची शक्यता 100% दिसत आहे. म्हणून सांगतो मित्रांनो की अजिबात दोन कीटकनाशकांना एकत्र करू नका. प्रयोग करायचा म्हणून काहीही करू नका, कारण दोन्ही कीटकनाशकांमधील असणारे जे केमिकल्स असतात वेगळे असतात. बहुधा त्यांची रिॲक्शन झाली तर प्रतिकूल परिणाम पिकावरती होऊ शकतो आणि आपलं हातचं पीक जाण्याची भीती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून जे रेकमेंड केले कंपनीने ते करा. कंपनी म्हणत असेल की याच्यासोबत दुसरं कीटकनाशक जमते वापरा, पण जर कंपनीने तशी शिफारस केली नाही, कारण कसे कोणत्याच कंपनीनं आजवर अशी शिफारस केलेली नाही, म्हणून माझं मत आहे की दोन कीटकनाशकांचा एकत्र वापर अजिबात करू नये. बाकी आपण सुज्ञ आहात, हुशार आहात, विचार करून निर्णय घ्यावा एवढीच आपणास विनंती. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.